नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. 30 नोव्हेंबर 2024 सकाळचे वाजलेले आहे 6:53. तर तुम्हाला सर्वांना गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी पूर्वा दिदी करते आहे अभ्यास. ती आमच्यापेक्षा लवकर उठली. 10वीची परीक्षा तिची जवळ येते आहे. आता आपण करूयात आंघोळ वगैरे. आपल्याला आज गाडीवर जायचं आहे. खूप दिवसानंतर आपण गाडीवर जाणार आहोत. मधल्या काळात आपल्या मागे दवाखाना होता. पेपर वाचायला वेळ मिळणार नाही आणि मनी माऊचं दूध आणि ते प्रतीक आणि प्रतीकची मम्मी बघून घेतील. आपल्याला निघावं लागेल कारण फोन आलेला आहे. जे वाजले 8:30 आणि आपण चाललेलो आहोत मालेगावला. आता गाडीवर ॲज अ ड्रायव्हर. तर चला जाऊयात. तर मित्रांनो, आपण आता आलेलो आहोत तिसगाव रस्त्याला आणि आपल्याला आता ही बलेनो गाडी घेऊन जायची आहे मालेगावकडे. तर चला दिवसभर काय घडतंय बघू आपण आता. मुंबई आग्रा महामार्गावर राहुळच्या घाटाजवळ पोलीस कर्मचारी उभे होते. नाशिक ग्रामीणचे. त्यांनी आपली गाडी थांबवली. त्यानंतर त्यांनी ऑनलाईन आपल्या गाडीचा नंबर टाकला. माझं लायसन्स चेक केलं. तुम्हीही प्रवास करत असताना कागदपत्र नेहमी सोबत ठेवा म्हणजे त्रास होत नाही. मित्रांनो, आपण 8:30 वाजता चांदोडवरून निघालो होतो आणि हा रस्ता जातोय मालेगावकडे. हा रस्ता जातोय सटाण्याकडे. आता वाजलेले आहेत 9:26. आघार खुर्द, आघार बुद्रुक. इकडे फ्रेश बकरा कापायचं काम चालू आहे. समोर लावलेली आपली गाडी. आता आपण 1 किलो बकऱ्याचं मटण घेणार. चला व्हिडिओ पूर्ण बघा. ते आपले नवीन सबस्क्रायबर आहेत, त्यांनी आपल्या चॅनलचं नाव विचारलेलं आहे. प्रकाश गुंजाळ ऑफिशियल टाका. धन्यवाद. 10:05 आणि आपण आपल्या डेस्टिनेशनला पोचलेलो आहोत. समोर आहे घर, इथे आहे कार्यक्रम. गाडी लावलेली आहे. या खुर्चीवर बसूया. 4-5 वाजेपर्यंत इकडेच आहोत आपण आता. तर मित्रांनो, आपण आता आहोत आघार बुद्रुकला. इकडे मळ्यामध्ये सगळीकडे शेती शेती आणि फक्त शेती आहे. इकडे दुकान नाही आहे, हॉटेल नाही आहे. आपण इकडे दुपारचं जेवण करूया मळ्यामध्ये आणि गाडीमध्ये थोडासा आराम करूयात. जेवढा होईल तेवढा टाईमपास. रेंज पण नाही मोबाईलला, इंटरनेट नाही आहे. तर आज फक्त जुन्या आठवणी व्हिडिओ पाहत बसणे, दुसरा आपल्याकडे पर्याय नाही आहे. सगळीकडे चक्कर मारला आपण, फिरून आलो. आता जेवायला बोलवले आपल्याला. चला आता जेवण करायला जाऊ आपण. मित्रांनो, जवळपास 1 वाजत आला आहे आणि कधी कधी कसं होतं बघा, या गाडीमध्ये म्युझिक सिस्टीम नाही आहे. नंतर आपलं BSNLचं सिम कार्ड आहे. आपल्याला नेट नाही आहे. आपण चालू करू ते 4G पण दाखवत नाही, 2G पण नाही, काहीच नाही. नो इंटरनेट. आणि मग जेवण वगैरे करून आपण गाडीत बसलो. कधी कधी खूप छान गाडी, खूप मस्त गाणे आणि बिझी शेड्यूल असतं. आज आपल्याला मानधन तर मिळणार आहे, पण पहिले 1-2 तास छान वाटलं. आपली एडिटिंग वगैरे झाली आणि मग आता येतो एक कंटाळा. मग आता काय करूया, काचा देऊ उघडून आणि आपण करूया थोडासा आराम. जेवण झालंय, झोप लागून जाईल. ठीक आहे, मस्त आराम करते. चलो. 12:30 वाजले. आपलं जेवण झालेलं आहे. आता महिला मंडळाचं जेवण चालू आहे. आता थोड्या वेळ वाम कुक्षी घेऊ आपण गाडीमध्ये. गाडी उन्हात आहे, सावलीत लावून देऊ. मस्त झोप काढू आता एखाद्या तासाची. त्यांचं आवरलं का ते आपल्याला सांगायला येतील आणि मग निघूयात चांदोडकडे. खूप दिवसानंतर TV शिवाय, मोबाईलशिवाय आणि पेपरशिवाय जेवण केलं. एकदम सायलेंट. कुठेच काही चिल्ला पुकार नाही आहे, कुठेच काही आवाज नाही आहे. एकदम शांतता आहे. मस्त झोपूयात आपण आता. 1 वाजला आहे. 2 वाजेपर्यंत ते आपल्याला सांगतील. आमचं आवरलं आहे. मग उठू, तोंडावर पाणी मारू आणि मग पुढच्या प्रवासाला जाऊयात. व्हिडिओ पूर्ण बघा. अजून दिवसभर काय होतंय बघूया आपण. फायनली 3 वाजता आपण निघतो आहोत आता.
एक अजून एका ठिकाणी जायचं आहे नातेवाईकांकडे, तर आता त्यांच्याकडे जाऊया. साधारण 1 तास तिकडे जाईल आणि मग 5 वाजेपर्यंत आपण पोचूया. पाहून तर कुठे घरच्यात का? हा का? नाही येच राहीन तूच, मग तेच फोन लागत नव्हता. हा चालेल येच. 3:20 झालेत. आता आपण दुसऱ्या एका पाहुण्याकडे आलेलो आहोत. 15-20 मिनटं चहा पाणी झाला की आपण चांदवडला जाऊ घराकडे. घरी गेल्यावर बघू काय काय होतंय. कापूसची शेती बघूया आपण आता. कापसाचे झाडं आहेत आणि असा कापूस लागलेला आहे त्याला. हे बघा, असा कापूस आहे पांढरा शुभ्र. बकरी आहे, बकरीचं पिल्लू आहे. अजून काय दिसतं बघू आपण. हे आजारी आहे, आजारी काहीतरी झालंय त्याला. अरे हो, अरे थांब, अरे थांब. बकरी. कापूसच कापूस. चारा लावलेला आहे इकडं. कमी होऊन जातो. हा ना. ब्रेक नुसतं गाडी ब्रेक जरी मार. सांगा ना कीर्ती. कोण आहे बघा इकडे, कोण आहे? कीर्ती आहे, कीर्ती. बाय टाटा करा, टाटा. टाटा करा. घाबरू नाही बाई, घाबरते कशाला? घाबरायचे काय काम आहे? असं का बाय करा, बाय करा. आता कसं लपशील आता? आता काय स्विच बंद केला का? दर उघडून दाखवून चाल ना. अरे काय माणूस आहे तू. गाडी आलाय टाक. काय रे? दर तुला चावी देऊ का? हा घे चावी. कशी उघडायची पाहिजे डिक्की. मला काय माहिती. अरे वा, जमला जमला जमला. हा मित्रांनो, ही गाडी त्यांची आहे आणि त्याला या गाडीचं सगळं माहिती आहे. पण इकडे त्याला डिक्की उघडायला जरा अडचण येत होती. तो शिकलेला आहे आता. द्या सर चावी द्या. टाटा. 4 वाजलेले आहेत आणि निघायचे आहे चांदवडकडे. चला बसूया गाडीमध्ये आपण आता. हो ना, हो ना. गिरणा तिथं नाव वाचलं ना, गिरणा नदी. उन्हाळ्यात राहतात पाणी थोडंफार. हो मग सोडताना हा हा हा. ते आता तर मित्रांनो 4:55 झालेत. 5 वाजलेले आहेत आणि आपण इकडे गाडी लावून दिलेली आहे आणि चाललेलो आहे आता घराकडे. हा 30गाव रस्त्याचा शॉर्टकट आहे. आता घरी गॅस टाकी संपलेली आहे आणि गॅस टाकी घ्यायला जायचं आहे. बघू आता कसं कसं होत आहे. हा समोर गणूरपासून रोड आहे आणि मग इकडे आपलं फुलेनगर आहे. सकाळी 8:30ला गेलो होतो, 5 वाजता परत आलो आहे. आता गॅस टाकी घेऊन आलो का मग अगरबत्ती दुकानावरती जाऊयात. बाबांचं काय कमी असतं ते पाहून घेऊ एकदा. 5 वाजलेले आहेत. गॅसचं कार्ड आणि पैसे. घर ते घर असतं. वाव काय मस्त पाणी आहे रे.
अरे ठेव, मी घेतो ना. अच्छा गावात चला गॅस टाकी. तर मित्रांनो, आपल्यासोबत कोण आहे? प्रतीक दादा. आणि आपण भरलेली आहे गॅस टाकी. तर चला जाऊया घराकडे, मस्त चहा वगैरे पिऊ आणि मग जाऊया आपण अगरबत्ती दुकानावर. तर मित्रांनो 6 वाजलेत आणि दुकानावर जाणं कॅन्सल आहे. तर मित्रांनो, फायनली आपण आता प्रतीकला बॅट घ्यायला आलेलो आहोत. आणि प्रतीक आता बॅट बघतोय. वा, हां, एक बॅट आवडली त्याला. बघू आता कोणती बॅट घेतली जाते. हां, अजून आणल्या बघ रे 2. वा वा वा. वजनाला हलकी आहे का? हां, चालतंय. इथं सेंचुरी मारतो काय आता. असं पकडून उभा आहे तुला कितपत थोडी वेट जास्त आहे तिला. ते बॉल येईपर्यंत उचलली जाणार नाही. साईज बरोबर आहे. ही थोडीशी हलकी जास्त कुठे ही घेऊ का नाही वाटते का? ही एकदम परफेक्ट आहे, पण ही हेवी जास्त नको बेटा इकडं. फायनली 200 रुपयाची बॅट घेतलेली आहे आणि खूप छान बॅट आहे. तुम्हाला पण बॅट घ्यायची असेल तर तुम्ही येऊ शकता इकडे. चलो जाऊया आता घराकडे. बॅट घेण्यास कारण की प्रतीक भैया मागच्या बऱ्याच वर्षापासून या धोपटण्याने क्रिकेट खेळतो आहे. आणि मग काल आजीने पाहिलं की त्याचे जरा हाल झालेत. आजीने त्याला कमेंट केलं की तुला 200 रुपये देते. मग त्याला पैसे मिळाल्यावर तो काय थांबायला तयार नाही. त्याने बघा किती दिवस काढले ह्या धोपटण्यावर. हां, आणि मग त्याला आता फायनली बॅट भेटलेली आहे. ठीक आहे. अभिनंदन प्रतीक दादा, युअर फर्स्ट बॅट. धन्यवाद. कितवीला आहे तू? 7वीला. 7वीचा पोरगा आहे आणि त्याची पहिली बॅट आत्ताशी आलेली आहे. विचार करा किती सहनशक्ती आहे त्याच्यामध्ये. बाबांचे डायपर आणि ग्लोव्ज घ्यायला आलोय. प्रतीक बरोबर क्रिकेट खेळून झालंय. आज नवीन बॅट होती त्याच्यामुळे जरा जास्त जोर आलेला आहे त्याला. हां, आज शूट घ्यायला पूर्वा दिदी नाही आहे, ती अभ्यास करते. खेळून झाल्यावर शूट घेतलंय. हा, रात्रीचे वाजलेत 9:15 आणि आज आपल्यासोबत आहे पूर्वा दिदी, कारण तिला उद्या सुट्टी आहे. आणि हा तर सोंड्या रोजच असतो प्रतीक दादा. हाँ, कुछ ज़्यादा नहीं हो रहा है. स्क्रीन आपली हजेरी आपणच लावायची. चालतंय. तर आता मित्रांनो शेकोटी आहे का बघूयात, नाही तर मस्तपैकी वॉक घेऊ. हे बघा थंडीमुळं सगळं सुनसान आहे, कोणीच नाही आहे. आमच्यात मेंदूत फरक पडला आहे. आम्ही एवढ्या थंडीचे सकुटुंब सपरिवार फिरतोय. चलो. पूर्वा दिदी आज आली आहे आणि शेकोटी नाही असं वाटतंय. आलो आहे आपण वैष्णवी टी स्टॉलला. समोर काय कोणी दिसत नाही आहे. सॅमसंग अरे हाय हाय चमकलं चमकलं. तर मित्रांनो आहे शेकोटी. आता चालू केली का? जाधव पाटील कुठे गेले? बरं, ओके. पूर्वा आली ना, आज तिला उद्या सुट्टी आहे ना.
त्यांना लागतो जाळ करायला ना तवा करा म्हटलं आता हाय थोडं थोडं वाढवूच नको बाई. अशा आहारा बसल्यामध्ये काय करता ना हाथ तो काले हो गए, चड्डी को पोंछ ले, चड्डी भी काली है ना. पण पाणी इतकं थंड झालं होतं आज, इतकं पाठ पासून तर लई अंगावर येते मागून. 10:30 वाजलेत, पोरांना येते आज झोप. आज जरा लवकर झोपूयात. काल 11 वाजले होते, आज 10:30ला घरी. तर चला, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.